माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना आणि माझ्या लाडक्या बहिणींना माझी नम्र विनंती आहे की दिनांक 15 रोजी सगळ्यांना पहिले मी तिळगुळ देऊन हार्दिक शुभेच्छा करतो। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। आणि दिनांक 15 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदार आहे। तर सर्वांनी कुणालाही न घाबरता कुणाची वाट न बघता बिनधास्तपणे मतदानाला जावं आणि 1 नंबरचं बटन दाबून रेल्वे इंजिनला मत द्यावं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना जे बाहेर गावाला गेलेत किंवा जे दुसरीकडे राहायला गेलेत त्यांना बोलून त्यांच्याकडनं बी 1 नंबरच्या बटन दाबून त्यांच्याकडनं मतदान करून घ्यावं आणि मला भरघोस मताने विजय करावा ही माझी तुम्हाला विनंती। पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 23 ड च्या वतीनं आपले प्रल्हाद गवळी हे इंजिन ह्या चिन्हावर मनसेच्या वतीनं उभे आहेत। तरी आपण नागरिक म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून त्यांच्याविषयी आपली प्रतिक्रिया काय? प्रल्हाद गवळी हे मनसेचे एकनिष्ठ असे कार्यकर्ते आहेत। मी त्यांना साधारण सुरुवातीपासून माझ्या माहितीप्रमाणे त्यांना असं ओळखतो की ते पहिले शिवसेनेचे कार्यकर्ते होते, बाळासाहेबांचे कट्टर अनुयायी होते आणि अजून सुद्धा आहेत ते बाळासाहेब ठाकरेंचे। ते नंतर ते मनसे राज ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले ते आणि पहिल्यापासून ते मनसेचे सातत्याने काम करतात। त्यांनी असं कुठं पक्ष बदल वगैरे असं काही केलं नाही आणि सातत्याने ते तळागाळामध्ये सामान्य लोकांचे काम करत आले। बरेच सामाजिक त्यांच्या म्हणजे गणपती उत्सव किंवा महिलांचे अनेक कार्यक्रम अनेक गोष्टीमध्ये त्यांनी लोकांना सहकार्य केले। सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी मदत केलेली आहे। आणि एक उदाहरण सांगायचं म्हणजे हा 23 वार्ड आहे, त्यामध्ये बरेच उमेदवार असे आहेत की ते कुठून कुठं पक्षामध्ये गेले काही कळायलाच मार्ग नाही लोकांना। पक्षांतर बरंच केलेलं आहे। आणि म्हणजे जे काल अजित पवार गटात ते नेमके शिंदे गटात गेले असे बरेच, किंवा जे पहिले कट्टर शिवसैनिक होते ते भाजपमध्ये गेले। लोकांपुढे असा भयंकर प्रश्न पडला विचित्र की मत कुणाला द्यायचं। तर माझं असं प्रामाणिक मत आहे की बाबा लोकांनी या विचार करून एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि आपल्या पुणे शहरामध्ये विरोधक सुद्धा पाहिजे स्ट्रॉंग, आणि प्रल्हाद गवळी ते विरोधकाची भूमिका चांगल्या पद्धतीने वटवतील अशी मला आशा आहे। आणि प्रल्हाद गवळींना लोकांनी निवडून द्यावं। त्या ड विभागामध्ये आणि अखंड 23 पॅनलमध्ये एकच हा उमेदवार आहे, त्यामुळे लोकांनी यांना संधी द्यावी अशी। नमस्कार, मी विजय कालेकर, नामदेव शिंपी समाजाचा मी सचिव आहे। आणि प्रल्हाद गवळी यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर प्रल्हाद गवळी एक तळागाळातला कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रल्हाद गवळी। कुठलंही काम तुम्ही सकाळी 10 वाजता जावा नाही तर रात्री 10 वाजता जावा, त्याच उत्साहाने ते सगळी हातातली कामं सोडून येणार, कुठलंही अनमान करणार नाही। त्यांना सर्व सामाजिक प्रश्नाची जाणीव आहे आणि विशेषतः सगळीकडे त्यांचं लक्ष असतं। आता गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या इथे 751वी नामदेव महाराजांची जयंती झाली। त्या जयंतीनिमित्त त्यांनी 75 फुटी रांगोळी 75.1 फूट रांगोळीचं रेकॉर्ड म्हणजे आमच्या समाजात इतकी मोठी रांगोळी आतापर्यंत नामदेव महाराजांची कुणीही काढलेली नाही। लोकांना सामाजिक जाणीव आहे, त्यामुळे अशा माणसाला समाजाने उचलून धरणं अपेक्षित आहे असं मला वाटतं। त्यांना प्रत्येक समाजाचीच जाणीव, म्हणजे नुसतं नामदेव शिंपी समाजाचं नाही म्हणत, पण नामदेव शिंपी म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराजांना निश्चित आशीर्वाद मिळणार आहे। आणि एवढा चांगला कार्यकर्ता का निवडून येऊ नये असं मी सगळ्यांना विचारतोय। आता 15 तारीख आलेली आहे जवळ, खूप वर्षांनी या निवडणुका होतात आहे आणि गवळी म्हणजे प्रल्हाद गवळींना मी आता 25 वर्ष ओळखतो जवळजवळ। 25 वर्षामध्ये त्यांनी माझी 2500 तरी कामं निश्चित केलेली आहेत। अशा माणसाला सगळ्यांनी, म्हणजे माझं एकट्याच काम नाही, कोणी साधा जरी कुठला अनोळखी जरी माणूस गेला तरी ते काम करणार याची गॅरंटी। त्यामुळे त्यांच्याकडे सतत लोकांचा सुद्धा राबता असतो। स्वतः ते म्हणजे पदरमोड करून सुद्धा कित्येक वेळा लोकांची कामं ते करतात। त्यामुळे 15 तारखेला आता कुणी कुठलाही विचार करू नका, कार्यकर्ता आहे। आज आपण बघतो की काय परिस्थिती आहे सगळी राजकारणाची।
राजकारणाची फार वाट लागलेली आहे. एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ लोक विसरून गेलेले आहेत. पण जर प्रल्हाद गवळींकडे बघितले तर एकनिष्ठ काय असावं, म्हणजे तो बाळासाहेब ठाकरेंचा पाईक, त्यानंतर राजसाहेबांकडं आज एवढे वर्ष ते काम करत आहेत. गणपती तुमची काय गणपती तुमचा, किंमत तुमची, हे माध्यम असू द्या किंवा दुसरे सणासुदीला सुद्धा त्यांनी प्रत्येक वेळेस समाजाला म्हणजे जागृती केली आहे निर्माण. तुमचं नागपंचमी असू द्या, याचा मेहंदीचा कार्यक्रम असू द्या किंवा आंबा सीझन चालू आहे तर ते सगळ्यांना आंब्याच्या स्पर्धा लावून त्याच लोकांना ते महोत्सव करून इन्व्हॉल्व करतात. तर 15 तारखेला सगळ्यांनी एक नंबर हे 23, आता आपला प्रभाग क्रमांक 23 ड मधलं पहिलाच नंबरचं बटन दाबून, इंजिन समोर आपलं बटन दाबून प्रल्हाद गवळी यांना भरघोस मताने निवडून आणायचं आपल्याला सगळ्यांना. धन्यवाद. श्री प्रल्हाद गवळी हे अनेक वर्ष मनसे ह्या पक्षामधनं काम करत आहे. त्यांची इथल्या लोकांना अनेक प्रकारे मदत होत आहे. कुठल्याही अडचणीच्या वेळेस ते सदैव उपलब्ध असतात. प्रल्हाद गवळींचं अनेक कार्यक्रम ते घेतात. गणपती तुमचा, किंमत आमची तुमची, हा एक कार्यक्रम ते मोठ्या प्रमाणात कोविडपासून त्यांनी राबवायला सुरू केलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी गरीब लोकांना, ज्यांना गणपती घ्यायला परवडत नाही, त्यांच्यासाठी एक हांडी ठेवली आहे की तुम्ही ऐच्छिक त्याच्यामध्ये 1 रुपया टाका, नंतर हे टाका, पण पसंत पडेल तो गणपती तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा आला आणि गणपती उत्सव ते आनंदाने साजरे करू शकले. असेच अनेक प्रकारे काम ते वेळोवेळी करत असतात. जशी रांगोळी त्यांनी 75 फुटी काढली, आंबा महोत्सव वगैरे तर घेतातच. असे अनेक योजना त्या आणतात, करत असतात. सदैव ते काम करण्यास तयार असतात. तर अशा कार्यकर्त्याला जो एक निष्ठा आहे, मनसे या पक्षामध्ये पहिल्यापासून आहेत आणि आत्ताही तिथंच आहेत, ज्यांना राजसाहेबांनी मनसेंनी तिकीट दिलेलं आहे 23 प्रभाग क्रमांक 23 मधनं 23 ड मधनं रेल्वे इंजिन त्यांची निशाणी आहे. त्याला मतदान करून सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावे ही आमची मित्रमंडळींची इच्छा आहे. नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 23च्या वतीनं रविवार पेठ, नाना पेठ याचे अधिकृत उमेदवार मनसेच्या वतीनं प्रल्हाद गवळी आपले जे आहेत हे उमेदवार, या उमेदवारांसाठी आपण मित्रमंडळ असल्यामुळं आज जी रॅली काढण्यात आली आहे, त्या रॅलीच्या माध्यमातून लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मित्रमंडळीच्या वतीनं आपण त्यांच्याविषयी मतदारांना काय आव्हान करू इच्छिता. नमस्कार, मी बाळासाहेब लखामध्ये. माझं असं म्हणणं आहे की एखाद्या साधारण आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यालाच आपण प्रत्येकाने मत दिलं पाहिजे. हे प्रल्हाद गवळी यांनी कोविड काळात एवढं काम केलंय की काय विचारता सोय नाही. प्रत्येकाला म्हातारी असतील, ज्यांच्या घरी कोणी नसेल, त्यांना धान्याची किट दिलेली आहे. परत हे दिलेलं आहे त्यांना, काय म्हणतात त्याला, ऑक्सिजन कोणाला लागत असेल त्यांच्यासाठी ऑक्सिजनचं पण व्यवस्था केलेली आहे. हा, आणि स्वतः सगळीकडे जाऊन फिरत असताना सगळ्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाचे कोणी ऍडमिट असतील त्यांच्यासाठी काय लागतं काय नाही घरी जाऊन त्यांना धान्य दिलेले आहे. परत त्यांना किट पण दिलेले आहे. परत त्यांचे सामाजिक कार्याचं भरपूर आहेत. आंबा महोत्सव त्यांनी साजरा करतात दरवर्षी. लहान मुलांना आंबा खाण्याची स्पर्धा ठेवतात. त्यात मुलांना एक 3 मिनिटात 5 आंबे खाण्याची स्पर्धा असती. 3 मिनिटात 5 आंबे खायचे. 5 आंबे खायचे. ते जर हापूस आंबे खायचे. अच्छा, तेवढे जर खाल्ले, शिबिर त्यांनी महोत्सव केलेला आहे दरवर्षी करतात. आणि मग ते आंब्याची पेटी त्यांना भेट देतात. जरी त्यांनी म्हणजे नाही खाल्ले, झाला त्याच्याप्रमाणे बक्षीस हो. आणि समजा जरी नाही त्यांचं झालं तेवढ्या वेळात, तरी पण त्यांना हापूस आंबे हे देतातच प्रत्येक मुलांना. हा, परत महिलांसाठी नागपंचमीला बांगड्या, कुठं त्यांच्यासाठी वाण वगैरे देतात. संक्रांतीला वाण असतं त्यांचं. प्रत्येक गोष्टीत त्यांचं सहकार्य असतं. तर मी सर्व मतदारांना एक सांगू इच्छितो की ह्या तळागाळातल्या चांगल्या कार्यकर्त्याला जो कायम प्रत्येकाला
हे करत असतो, मदत करत असतो आणि प्रत्येक बाबतीत मदत करत असतो. आमचा भाग म्हणजे 12 बलुतेदारांचा भाग आहे आणि त्या भागात सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आहेत. तर ह्या सगळ्यांना मदत करण्याचं महत्वाचं आहे. काही लोक कसे ठराविक आपल्या लोकांनाच मदत करतात किंवा काय असं भेदभाव असतो, पण यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. कायम सामान्यांचा कार्य करताय. प्रत्येक वेळेस अर्ध्या रात्री पण तुम्ही गेला फोन केला तरी तो धावत पळत येणार. चौकीचं काम असो, कुठलंही काम असो, दवाखान्याचं काम असो, प्रत्येक बाबतीत तो स्वतः तिथं उभं राहून काम करून घेणार. हे त्याचं महत्वाचं बेनिफिट आहे त्याचा, म्हणजे आपल्या नागरिकांसाठी, मतदारांसाठी. तर सगळ्यांना मी विनंती करेन की अशा माणसाला कायम मदत करायला पाहिजे आपण. आणि ही वेळ आहे आत्ता की त्याला मतदान करून, म्हणजे आत्ताचा जो आपला 23 भाग आहे, रविवार नानापेठ वगैरे, तर ह्याच्यात आहे ना 1 नंबरचं भाग आहे, त्याच्यात 1 नंबरचं त्याचं बटन आहे रेल्वे इंजिन. आणि राज ठाकरेंचं हे रेल्वे इंजिन आहे, हे जोरात सुसाट पडलं पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि प्रल्हाद भाऊ सारख्याला चांगल्या मताने, भरघोस मताने निवडून द्या. आणि मला खात्री आहे की ते निवडून येणारच आहेत, याबद्दल मला काही शंका नाहीये. आणि सगळे निवडून देतीलच. आणि सगळ्यांना विनंती आहे की हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी आपलं काम नक्की करावं आणि सगळ्यांनी त्यांना मतदान करावं ही विनंती आहे.